पावसाचे संकट आहे. तब्बल 20,19,000 हेक्टर क्षेत्र पेरणीविना प्रलंबित आहे. आपल्यासोबत धाराशिवचे आमदार कैलास पाटील आहेत. दादा, 20 लाख हेक्टर मराठवाड्यामध्ये आजही प्रलंबित आहे पेरणी. खरं तर ही खूप मोठी परिस्थिती शेतकऱ्यांना ओढवलेली आहे, वाईट परिस्थिती. एका बाजूला अल निनोचा प्रादुर्भाव आहे. 20 लाख हेक्टर मराठवाड्यात आजही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही क्षेत्रावर. त्यामुळं आणि ही जर पेरणी केली नसेल तर शेतकऱ्यांचं वर्ष कडेला कसं जाणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे त्यांच्या कुटुंबियापुढे आलेला आहे. त्यामुळं सरकारनं एक तर सुरुवातीला जे विमा कंपनीचे 4 ट्रिगर होते विमा संरक्षण, त्या 4 ट्रिगरमध्ये एक ट्रिगर असाही होता की जर पेरणी करू शकला नाहीत तुम्ही तर त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडनं भरपाई मिळायची. परंतु मागच्या वर्षीपासून सरकारच्या मनात काय आलं माहीत नाही, हे 4ही ट्रिगर काढून टाकले. आमची वारंवार मागणी आहे की हे ट्रिगर लागू करा, पण सरकार त्यांच्या हट्टापासून हटायला तयार नाही. आणि हे ट्रिगर काढलेले फक्त महाराष्ट्र आणि गोवा हे 2च राज्य आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतले 2च राज्यांनी ट्रिगर काढलेत. का काढलेत त्याचं उत्तर सरकारनं शेतकऱ्यांना द्यावं. हे एक संरक्षण होतं ते सरकारनं काढून घेतलं. दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली त्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांची बियाणं उगवून न आल्याची तक्रार आहेत. मी विधानसभेत याबाबत बोललो. कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही तो स्टॉप टू सेल केलेला आहे, पण फक्त त्यांचा सेल स्टॉप करून जमणार नाही. शेतकऱ्याला पेरणी दुबार जर करायची म्हणलं तर त्याला परत ब्रीज ते जे शेत असतं ते नीट करावं लागतं, नीट करावं लागतं. म्हणजे रोटावेटर असेल किंवा ते पाई टाकायचं असेल ते करून घ्यावं लागतं. परत पेरणी करावी लागते, परत ब्रीज प्रक्रिया करावी लागते. आणि पहिल्या पेरणी आणि दुसऱ्या पेरणीमध्ये निश्चितच उत्पादनामध्ये खूप घट येते. हे जे नुकसान झालंय, कृषी विभाग काय सांगतं, एक तर बॅगला बॅग रिप्लेस त्यामध्ये कंपन्याकडनं कारवाई करत नाही. दुसरा पर्याय कृषी विभाग काय सांगतं की तुम्ही ग्राहक मंचात जावा, पंचनामा करते ग्राहक मंचात जावा. अशी किती उदाहरणं धाराशिव जिल्ह्यात दाखवू तुम्हाला. ग्राहक मंचाने जिल्ह्याच्या निकाल देऊन सुद्धा कंपन्यांनी त्यांना भरपाई दिलेली नाही. कंपन्या काय करतात, त्यांच्याकडे मोठे मोठे वकील असतात, त्यांच्याकडे खूप मोठी लिगल टीम असते. शेतकरी बिचारा एक तर जिल्ह्यापर्यंत जाऊ शकतो, पुढे जाऊ शकत नाही. कंपन्या परत राज्य स्तरावर ग्राहक मंचाकडे अपील करतात, तिथपर्यंत शेतकरी जाऊ शकत नाहीत. पण तिथपर्यंत जरी गेला तरी परत शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला तर परत त्याच्या विरोधात केंद्र सरकारकडे केंद्रीय ग्राहक मंचाकडे अपील करतात. तिथपर्यंत शेतकरी जाऊ शकत नाही. त्यामुळे तो विचार ना सोडून देतो. त्यामुळे सरकारची जबाबदारी आहे की तुम्ही शेतकऱ्याला कोर्टाचा मार्ग दाखवण्यापेक्षा, ग्राहक मंचाचा मार्ग दाखवण्यापेक्षा त्या कंपनीकडनं ज्यांनी फसवणूक केली त्यांच्याकडनं ते वसूल करून घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा विषय की सरकारचं धोरण असं असतं की एखादं बोगस बियाणं निघालं, खात निघालं की दुकानदारावर कारवाई करायची. तुम्ही राज्य स्तरावर लायसन देता त्या कंपन्यांना. म्हणजे खरं तर लायसन देणारी चूक आहे. तुम्ही राज्याचं लायसन देता ते बिचारा दुकानदाराला, गरीबाला पकडता. मी राज्य स्तरावरून लायसन देते त्या अथॉरिटीला पकडलं पाहिजे. मी एक बोगस खताच्या बाबतीत ही विधान भवनात बोललो होतो. तर राज्य स्तरावरून लायसन देता आणि का विकलं म्हणून दुकानदारावर कारवाई करता. विधानसभेचे प्रश्न मांडा, अद्याप तुझं उत्तर मिळालेलं नाहीये किंवा मुख्यमंत्र्यांनी उतरायची वेळ आली असं वाटतं. मुख्यमंत्र्यांनी त्या उत्तरात त्यांच्या सांगितले की शेतकरी अॅग्रो कंपनीवर आम्ही कारवाई करतोय. आता मी बघणार आहे काय कारवाई करतात ते. आणि नाही त्यांनी कारवाई केली तर निश्चितच आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला याच्या विरोधात जाब विचारू. शासनाने भरी मदत केली पाहिजे व या विरोधात शासनाने योग्य कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरू, असं कैलास पाटील यांचं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.